मंदिरात सोन्याचा दरवाजा, भिंतीवर सोन्याचा मुलामा असलेले पत्रे लावणं, देवासाठी सोन्याचे दागिने, मुकुट अर्पण करणं असं सगळं भाविक मंडळी करत असतात. अशाच सोन्यावरून नंतर वादही होतो. असाच वाद केदारनाथ मंदिरात, जे हिमालयाच्या पर्वतरांगेत वसलेलं अतिप्राचीन मंदिर मानलं जातं, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं, त्याच ठिकाणी रंगलाय. आणि हा उकरून काढलाय नुकतेच मुंबईत येऊन गेलेल्या शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी. अविमुक्तेश्वरानंद हे मुंबईत अंबानींच्या लग्न सोहळ्यासाठी आले होते. त्यानंतर ते उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी गेले. तेव्हा त्यांनी महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरावरून राजकीय भाष्य केलं होतं. ठाकरेंचं समर्थन त्यांनी केलं होतं, त्यामुळे वाद पेटला होता. तसं अविमुक्तेश्वरानंद हे शंकराचार्य झाल्यापासूनच नेहमी चर्चेत राहिले आहेत. त्यांचं शंकराचार्य होणं हा सुद्धा वादाचा विषय ठरला होता. मोदींविरोधात बोलणं असो व राजकीय वक्तव्य करणं असो, ते नेहमी चर्चेत राहिलेत. त्याच अविमुक्तेश्वरानंद यांनी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरातील 228 किलो सोनं चोरीला गेल्याचा आरोप केला आणि खळबळ उडाली. सध्या हा वाद का उकरला गेलाय, तर दिल्लीमध्ये केदारनाथ मंदिराची प्रतिकृती असलेलं मंदिर बांधलं जाणार आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भूमिपूजन केल्यानंतर मंदिराचं काम सुरू झालं. मात्र याला उत्तराखंडमधील संत महंतांनी विरोध केलाय. केदारनाथ मंदिर हे दुसरीकडे कुठेच उभं केलं जाऊ शकत नाही असा दावा करत हा विरोध दर्शवला गेलाय. त्यामुळे मूळ केदारनाथाचं महत्त्व कमी होऊ शकतं असंही अनेकांना वाटतंय. यावरच बोलताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी केदारनाथ मंदिरात 228 किलो सोन्याचा घोटाळा झाल्याचा विषय काढलाय. अविमुक्तेश्वरानंद यांनी जो आरोप केलाय तो पहिल्यांदा 2023 मध्ये करण्यात आला होता. केदारनाथ मंदिरातील पुजारी त्रिवेदी यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात लावण्यात आलेलं सोनं हे नंतर पितळात रूपांतरित केल्याचा आरोप देवस्थान प्रशासनावर केला होता. गाभाऱ्यात बसवलेलं सोनं पॉलिशच्या कारणाने काढून नंतर पितळ बसवल्याची चर्चा तेव्हा झाली होती. 2005 मध्ये एका भाविकाने केदारनाथ मंदिरासाठी सोनं दान केलं होतं. नंतर ते सोनं गाभाऱ्यातील भिंतीवर पत्र्याच्या स्वरूपात लावण्यात आलं. भिंतींवर सोन्याचा मुलामा चढवण्यास त्यावेळी विरोध देखील झाला होता. हेच 125 कोटींचं सोनं काढून त्याऐवजी पितळाचे पत्रे बसवल्याचा आरोप केला गेला होता. त्यावर मंदिर प्रशासनाकडून तपास करून हा आरोप फेटाळण्यात आला होता. गाभाऱ्यात त्यावेळी भाविकाकडून दान केलेल्या 23 किलो सोन्याचा वापर केला गेला होता. तसेच सोबतच 1000 किलोच्या आसपास पितळाचा वापर या कामासाठी केला गेला होता, असं मंदिर प्रशासनाकडून नंतर स्पष्ट करण्यात आलं. त्यावेळी सोन्याची किंमत कमी होती. तीच किंमत आता वाढल्याने 23 किलो सोन्याच्या किमतीचा त्यावेळी 125 कोटींचा घोटाळा झाला असा आरोप झाला होता. त्यावर नंतर चौकशी झाली, मात्र हा आरोप फेटाळला गेला. हे सोन्याचा मुलामा चढवण्याचं काम, प्लेटिंगचं काम अधिकारी, तज्ज्ञ, अभ्यासकांच्या देखरेखीखाली झाल्याचं तेव्हा स्पष्ट केलं गेलं होतं. कुठेतरी त्याच प्रकरणाचा उल्लेख हा अविमुक्तेश्वरानंदांनी केल्याचं बोललं जात आहे. प्रतीकात्मक केदारनाथ नहीं बन सकता है. हमारे यहाँ शिव पुराण में 12 ज्योतिर्लिंग का व्याख्यान किया गया है. बताया गया है कि 12 ज्योतिर्लिंग होते हैं. 12 ज्योतिर्लिंगों के जहाँ नाम बताए गए हैं वहीं पर उनका पता भी बता दिया गया है. और ये कहा गया है जैसे सौराष्ट्रे सोमनाथम, पहले कहा सौराष्ट्र माने पता, उसके बाद कहा सोमनाथ. उसी तरह से केदारम हिमवत पृष्ठे, जो केदार है वो हिमालय के पृष्ठभाग में है, माने हिमालय में केदार है. तो आप दिल्ली में कहाँ से ला के रख दोगे केदार को? जब पता साफ साफ बताया गया है कि ये यहाँ लोकेटेड है, तो आप उसका लोकेशन क्यों बदलना चाहते हैं? क्यों जनता को भ्रम में डालना चाहते हैं? आप भगवान के 1000 नाम है, किसी नाम से स्थापना करके पूजा करिए, लेकिन केदारनाथ धाम दिल्ली में बनेगा, ये अनधिकार चेष्टा है और ये नहीं होना चाहिए. क्या इसके पीछे राजनीतिक वजहें हैं? भाई बहुत सारी राजनीतिक वजहें हैं. हमारे सभी जो हमारे धर्मस्थान हैं वहाँ पर राजनीति वाले प्रवेश कर रहे हैं. और अब हमारे धर्मस्थान में जहाँ प्रवेश करने में दिक्कत हो रही है, आप केदारनाथ में देखिए 228 किलो सोने का घोटाला हो गया. आप पत्रकार लोग क्यों नहीं उठाते हो? तो जब वहाँ पर घोटाला हो गया तो अब आप दिल्ली में केदारनाथ बना लोगे, वहाँ पर फिर दूसरा घोटाला करोगे. 228 किलो सोना केदारनाथ से गायब कर दिया गया. ये कहाँ का नियम है? क्यों नहीं उठाते हो प्रेस वाले इस बात को? आज तक कोई जांच तक नहीं बैठाई गई. 228 किलो सोना का घोटाला केदारनाथ में हो गया. कौन जिम्मेदार है? क्यों इस बारे में जांच नहीं होती है? क्यों भाई इस बारे में निर्णय नहीं होता है? और अब आप कहेंगे हम दिल्ली में ही केदारनाथ बना लेंगे, ये नहीं हो सकता. संत के रूप में मैं स्वामी अभिमुक्तेश्वरानंद जी का बेहद सम्मान करता हूँ. किंतु आप भी जानते हैं कि स्वामी अभिमुक्तेश्वरानंद जी की सुबह शाम लगातार प्रेस कॉन्फ्रेंस करते रहते हैं और इतनी प्रेस कॉन्फ्रेंस तो शायद राजनेता भी नहीं करते होंगे जितने स्वामी अभिमुक्तेश्वरानंद जी करते हैं।
और विवादों को खड़ा करना, सनसनी फैलाना और चर्चाओं में रहना स्वामी अभिमुक्तेश्वरानंद जी की फितरत में शामिल है। उन्होंने केदारनाथ जी को लेकर के, केदारनाथ धाम में सोने के गायब होने को लेकर के जो बयान दिया है बेहद दुर्भाग्यपूर्ण है। और मैं स्वामी अभिमुक्तेश्वरानंद जी से अनुरोध भी करना चाहता हूँ और उनको चैलेंज भी करना चाहता हूँ कि वो तथ्य लाएं सामने, साक्ष्य लाएं और उसके साथ में वो सक्षम अथॉरिटी के समक्ष जाएं और सक्षम अथॉरिटी के सामने तथ्य प्रस्तुत करें, जांच के लिए मांग करें। और अगर उनको किसी सक्षम अथॉरिटी पर भरोसा नहीं है तो सुप्रीम कोर्ट जाएं, हाई कोर्ट में जाएं, जनहित याचिका दाखिल करें और उसके जांच की मांग करें अगर उनके पास वास्तव में किसी प्रकार के कोई साक्ष्य हैं। और नहीं तो बेवजह किसी प्रकार के विवाद खड़ा करना, केदारनाथ जैसे धाम पे की गरिमा को और उसके जो महत्ता है उसको ठेस पहुंचाने का स्वामी अभिमुक्तेश्वरानंद को बिल्कुल भी अधिकार नहीं है। और केवल विरोध करने के लिए, सनसनी फैलाने के लिए और कांग्रेस के एजेंडे को आगे बढ़ाने के लिए अगर वो कार्य कर रहे हैं तो ये बेहद दुर्भाग्यपूर्ण है। इस प्रकार के घटनाक्रमों से, इस प्रकार के आरोपों से जो हमारे दानी दाता हैं, जो हिंदू धर्म को संवर्धन और संरक्षण के लिए कार्य करते हैं, जो धार्मिक संस्थाओं को इस प्रकार का दान देते हैं, उनकी भावनाओं को भी ठेस पहुंचती है। तो इसलिए मेरा स्वामी स्वरूप ये अभिमुक्तेश्वरानंद जी से अनुरोध है कि उनके पास किसी प्रकार के साक्ष्य हैं, केवल प्रेस के सामने बयानबाजी न करें, सक्षम अथॉरिटी के पास जाएं, जांच की मांग करें। तर अशा प्रकारे केदारनाथ मंदिर प्रशासनाकडून अभिमुक्तेश्वरानंद यांना पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलं गेलंय। शिवाय त्यांच्यावरच खोचक टीकाही केली आहे। ज्या दिल्लीतील केदारनाथ मंदिरामुळे हा वाद सुरू झाला त्याचं नाव बदलण्याचा निर्णय देखील झालाय। दिल्लीत केदारनाथ मंदिर हे सरकारकडून नाही तर मंदिर ट्रस्टकडून बनवलं जाते असंही त्यानंतर स्पष्ट करण्यात आलंय। मात्र अभिमुक्तेश्वरानंद यांनी 228 किलो सोन्याचा घोटाळा झाल्याचा जो विषय काढला त्यावर ते काय पुरावे देतात? याआधी 23 किलो सोन्याचा घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता। मग अभिमुक्तेश्वरानंदांनी 228 किलो सोन्याचा उल्लेख का केला हा मोठा प्रश्न आहे। केदारनाथ मंदिरात बसवलेलं सोन्याचं प्लेटिंग, मुलामा हा सुरुवातीपासूनच वादाचा विषय ठरला होता। आता त्यावरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। आता यावर जे आव्हान दिलं गेलंय त्याला शंकराचार्य यांच्याकडून उत्तर येतं का? काही पुरावे सादर केले जातात का? आणि जुना वाद जो उकरून काढलाय त्यात नव्याने काही माहिती समोर येते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण 228 किलो सोनं जर असेल तर ते गेलं कुठे हा देखील मोठा प्रश्न आहे। या प्रश्नावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा।